नमस्कार. खरडून गेलेल्या जमिनीसाठी म्हणजेच की अनुदान प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. खरीप हंगाम 2025 मध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी अतिवृष्टीमुळे, पुरामुळे वाहून गेल्या होत्या. मात्र या जमिनीची नुकसान भरपाई त्यांच्या संदर्भातील कुठलीही प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून अद्यापही राबवण्यात आलेल्या नव्हत्या. अतिवृष्टीचे नुकसान भरपाई रब्बी हंगामासाठी दिला जाणार अनुदान देण्यात आलेली होती. एकंदरीत ज्या जमिनी वाहून गेल्या अशा प्रकारच्या जमिनींसाठी 47,500 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई दिली जाईल. याचबरोबर 3,00,000 रुपयापर्यंत अनुदान मनरेगाच्या अंतर्गत दिलं जाईल, अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली होती. परंतु अद्यापही या म्हणजे की एकंदरीत आपण पाहिलं की उन्हाळ्यामध्ये या जमिनीची जी काही दुरुस्ती होणं अपेक्षित होतं, ती झाली नाहीये. पावसाळा सुरू होताना असताना येणाऱ्या जसं की अल निनोचा आणि इतर जो काही प्रभाव दिसतोय, याच्यामध्ये पाऊस कमी राहणार आहे. सगळ्यांना दिसून येतं की या पार्श्वभूमीवरती जमिनीच्या दुरुस्तीसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरीप हंगाम 2025 मध्ये पुरामुळे वाहून गेल्या होत्या, अशा लोकांचे ज्या पंचनामे झालेले होते, त्यांचे रेकॉर्ड पंचनामे महसूल विभागाच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेले अशा शेतकऱ्यांना आता 3,00,000 रुपयापर्यंत जमीन दुरुस्तीचं आव्हान देखील देण्यासाठीचा प्रस्ताव द्यायला सुरू करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या द्या आलेल्या म्हणजेच की कृषी विभागाच्या माध्यमातून प्रसारित केला जात आहे की तलाठी कार्यालयामधून दिल्या जात असताना या अंतर्गत असलेली जी काही शेतकरी या शेतकऱ्यांच्या आपल्याला जमिनी जिओ टॅगिंग केलेले फोटो 7/12/8 यांच्यामध्ये आधार कार्ड, बँक आधार संलग्न असलेल्या बँकेचे पासबुक अशा प्रकारचे कागदपत्र या ठिकाणी मागितले जात आहे व अशा प्रकारचे जमीन अशा प्रकारे नुकसानग्रस्त झालेले आहे. आपल्या तलाठी कार्यालयाशी किंवा आपण कृषी सहाय्यकाशी संपर्क करावा व अशा प्रकारचे ज्या भागांमध्ये प्रस्ताव घेत आहे या भागांमध्ये प्रस्ताव देऊन मनरेगाच्या अंतर्गत दुरुस्तीचे जे काही अनुदान आहे ते अनुदान मिळवण्याचा प्रयत्न करा. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या कामाच्या प्रतीक्षेत होते. अतिशय असा उशीर ही प्रक्रिया सुरू झालेली आहे, ज्यांच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना स्वखर्चातून जमिनी दुरुस्त केलेल्या आहेत. पण तरी सुद्धा आपण खर्च केलेला असेल तर म्हणजेच की टॉयलेट या योजनेमधून काढण्यासाठी आपल्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधून तुम्ही अनुदानासाठी मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकणार. अशाच नवीन नवीन माहितींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच की तुम्हाला पुढे देखील असे अपडेट मिळत राहतील. धन्यवाद.